16 मे शनिवारी आहे शनी अमावस्या आणि त्याच दिवशी आलेली आहे शनी जयंती. असा दुर्मिळ योग तब्बल 13 वर्षानंतर जुळून आला आहे. हा दिवस साधासुद्धा नाही, तर या दिवशी केलेले साधे उपायसुद्धा आयुष्यातील सर्व प्रकारचे अडथळे कमी करतात, घरातील नकारात्मकता दूर करतात आणि पितृदोष, नजरबाधा, शनिदोषामुळे येणारे त्रास पूर्णपणे नाहीसे होतात. विशेष म्हणजे आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर जर तो उपाय तुम्ही श्रद्धेने केला तर तुमच्या मागचा पितृदोष कायमचा दूर होईल. मी हे खात्रीने सांगते. हा उपाय श्रद्धेने केल्यावर घरातील सततचे वाद, पैशाची अडचणी, व्यवसायात व नोकरीतील अडथळे, मुलांची प्रगती न होणे अशा अनेक गोष्टींमध्ये बदल जाणवतो. ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही मंडळी. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र याला विसरू नका. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 16 मे 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि असा महायोग जुळून येत आहे. या दिवशी केवळ वैशाख अमावस्या नसून या दिवशी साक्षात सूर्यपुत्र भगवान शनिदेव यांची शनी जयंती देखील आहे. ही अमावस्या शनिवारी असल्यामुळे तिला शनी अमावस्या म्हटलं जाईल. अशा प्रकारे शनी जयंती आणि शनी अमावस्या एका दिवशी येणं ही घटना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली मानली जाते. 16 मे 2026 हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. जेव्हा वैशाख अमावस्या शनिवारी येते आणि त्या दिवशी शनी जयंती असते, तेव्हा केलेल्या दानाचं आणि पूजेचं फळ अनेक पटीने वाढते. ज्यांच्यावर शनीची साडेसाती, डहाळ्या किंवा शनिपीडा आहे, त्यांच्यासाठी हा दिवस भाग्यदायाचा ठरू शकतो. शनी जयंती या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता असं मानलं जातं. शनी अमावस्या म्हणजे शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनिश्चराय अमावस्या म्हणतात, जे पितृदोष आणि शनिदोषासाठी प्रभावी मानले जाते. एकाच दिवशी जयंती आणि अमावस्या असल्याने शनीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. शनीला मंडळी प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे. यामुळे घरातील आणि शरीरातील नकारात्मकता दूर होते. तुम्ही पवित्र नदीमध्ये देखील स्नान करू शकता. शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचं तेल अर्पण करावे. अर्पण करताना शनिदेवाच्या डोळ्यात न पाहता चरणाकडे पाहून प्रार्थना करावी. कारण की असं म्हटलं जातं, शनिदेवाची पूजा करत असताना शनिदेवाच्या डोळ्यात कधीही पाहू नये. कारण की त्यांची दृष्टी जिथे पडते तिथे शनीची साडेसाती किंवा डहाळ्या सुरू होते आणि त्यांची कृपादृष्टी म्हणजेच की त्यांची दृष्टी जेव्हा आपल्यावरती किंवा आपल्या कुंडलीवरती पडते तेव्हा ती वेळ आपल्यासाठी चांगली नसते. आपल्याला प्रचंड पीडाही भोगावी लागते. ह्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालताना ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप हा आपल्याला करायचा आहे. ज्यांना साडेसातीचा त्रास होत आहे त्यांनी या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व द्यावे. या दिवशी गरजू व्यक्तींना काळे उडीद, काळे तीळ किंवा खिचडी दान करावी. या दिवशी काळे कपडे, लोखंडी भांडी, काळी छत्री किंवा चांबड्याचे बूट दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या गाईला तेल लावावे. भाकरी खाऊ घातल्याने शनिपीडा देखील शांत होते. या दिवशी काही कामे ही चुकून देखील करू नये. बघा मंडळी, मीठ, लोखंड आणि मोहरीचं तेल विकत घेऊ नये. कोणाशीही खोटे बोलणे किंवा गरिबाचा अपमान करणं टाळावे. कारण की शनी हा न्यायाचा देव असून तो कर्माचे फळ हे देतो. यंदा 2026 मध्ये शनिश्चराय अमावस्या ही शनिवारी पहाटे 5:11 सुरू होत असून ती उत्तर रात्री 1:31 असणार आहे. शनिवारी 16 मे रोजी ही शनिश्चराय अमावस्या म्हणजे शनी अमावस्या आणि शनी जयंती ही साजरी केली जाईल. स्कंद आणि पद्य पुराणानुसार शनिज अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान, दान, पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. शनिदोष, शनीचे डहाळे आणि साडेसाती
अशुभ प्रवाह देखील कमी करण्यास शनी अमावस्येला खूप महत्त्व असल्याचं सांगितलं जाते. शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञानाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते. तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते. शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काळे तीळ, मोहरीचं तेल, उडीद डाळ आणि शनीशी संबंधित वस्तूचं दान करणं आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, परंतु तो आपल्याला समजून येत नाही. आपलं एखादं काम करायला गेलो का तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. पहा मंडळी, प्रत्येक महिन्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात. तसंच आपल्या मुलांच्या विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाहीत. घरामध्ये संतान प्राप्त होत नसेल, घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल, तर समजून जावं की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहेत. आता अगदी पितृदोष असला किंवा नसला तरी देखील तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी एक सेवा जी आहे तर ती करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही इडापिडा आहे तर ती देखील दूर होईल. नजरबाधा असेल तर ती देखील संपेल. आता आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा असते, परंतु जर आपल्या घरावरती पितरांचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी, अडथळे येत नाही. तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील स्थिर राहतो. त्यामुळे या दिवशी काही उपाय जरूर करावेत. तर कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कमेंटमध्ये ओम शनिश्चराय नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, पण त्या अगोदर सकाळी घरामध्ये काही कामे आहेत. जसं की पहा मंडळी, आपल्याला संध्याकाळी करायचं आहे, पण त्या अगोदर सकाळी घरामध्ये काही कामे करायची आहेत. आपण आपला जो काही उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. कारण की पहा, अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात असं म्हटलं जातं आणि आपल्याला जर त्यांच्यासाठी काही सेवा करायच्या असतील तर त्या सेवा जर आपण केल्या तर त्या नक्कीच तृप्त होतात, आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे जर आपण या दिवशी उंबरठ्यावरती शुद्ध जल हे शिंपडलं, अगदी घरामध्ये गंगाजल असेल तर ते थोडंसं तुम्ही गंगाजल, गोमतोर तुम्ही उंबरठ्यावरती टाकू शकतात. किंवा आपल्या घरामधलं जे काही साधं पाणी असतं किंवा हळदीचं पाणी असतं तर ते तुम्ही उंबरठ्यावरती टाकू शकतात. आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा राहते आणि पाणी हे शिंपडल्यामुळे आपले पूर्वज देखील तृप्त होतात. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हणतात. त्यामुळे असं पाणी तुम्ही उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. तसंच आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा देखील स्वच्छ करावा. त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. हळदीमध्ये 2 थेंब गोमतूर टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपलं मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य हे होत असतात. कोणत्याही कामामध्ये अडचणी, अडथळे येत नाही आणि स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक देखील मानलं जातं. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, अगदी जेव्हा तुमचे सर्व कामे होतात तेव्हा तुम्ही अगदी झोपायला जाता त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगोदर आपल्या घरामध्ये सर्व काही जे कामे आहेत तर ते उरकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे. आता हा भात अगदी तुम्ही मुठभर सुद्धा शिजवू शकता, छोटीशी वाटी भरून. पण हा भात शिजवताना आपल्याला खायचा नाही आहे किंवा या भातामध्ये तुम्हाला मीठ देखील टाकायचं नाही. भात हा तुम्ही बोलताना की शिळा घेतला तर चालेल का? नाही. हा भात तुम्हाला 1 वाटी उपायापुरतात घ्यायचा आहे. हा भात जर तुमच्याकडून जास्त झाला तर तो भात लेकरांना किंवा तुम्ही स्वतःही देखील खाऊ नका. आता पहा मंडळी, आपल्याला खायचा तर नाही हा भात, त्यामुळे भात आपल्याला थोडा शिजवायचा आहे. आता हा भात शिजवत असताना त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही. भात शिजवत असताना तो भात आपल्याला अळणी करायचा आहे, कारण की हा भात आपण पितरांना द्यायचा आहे. भात शिजवल्यानंतर हा भात आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे. त्यामध्ये बघा मंडळी, तुमच्या घरामध्ये पुठ्ठा असेल, एखादं कागद असेल किंवा पंतरवाळी असेल, त्याच्यावरती आपल्याला हा भात काढायचा आहे. आपण प्लेट देखील घेऊ शकतो, परंतु आपल्याला हा भात आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे. जर प्लेटमध्ये आपण असाच भात ठेवला तर परत ती प्लेट घेऊन आपण घरामध्ये येऊ शकत नाही.
त्यामुळे शक्यतो एखादा झाडपुट्टा पंतरवाळी एखाद्या कागदावरती हा भात काढायचा आहे. तुमच्या इथे केळीचं पान असेल तर केळीच्या पानावरती देखील तुम्ही हा भात आवर्जून काढू शकता मंडळी. आता हा भात आपण केळीच्या पानावरती किंवा पुठ्ठ्यावरती काढल्यानंतर आपण त्यावरती 2 चमचे दही त्या भातावरती टाकायचं आहे. दही टाकत असताना आपल्याला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर या भातावरती थोडंसं काळं तीळ टाकायचं आहे. त्या भातावरती हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. पहिल्यांदा घरामध्ये दक्षिण दिशेला आपण हा भात ठेवायचा आहे. एखाद्या टेबलावरती तुम्ही ठेवू शकता, एखाद्या खुर्चीवरती जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल. आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. मग तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं नाव माहिती असेल तर त्यांचे नाव देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपल्याला म्हणायचं आहे की माझ्याकडून किंवा घरातल्या छोट्या मोठ्यांकडून जर तुमची सेवा झाली नसेल तर त्यांना माफ करावे. इथून पुढे माझ्याकडून जशी तशी होईल तुम्ही त्याचा स्वीकार नक्की करावा. पहा मंडळी, हा तुम्ही जे काय आहे तुम्हाला तुमच्या पितरजांची नक्की माफी मागायची आहे. त्यांना आशीर्वाद देखील सदैव तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहावा ही देखील मनोकामना तुम्हाला त्यांच्या देखील बोलायचं आहे. पितृदेवता समोर बोलून दाखवायची आहे. मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये सतत अडचणी अडथळे संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही पितृदेवतांना सांगायचं आहे. आता पहा मंडळी, हा जो काही भात आहे तर तो भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भात ठेवल्यानंतर तिथे कुणीही जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग अगोदरच तुम्ही तुमचं अंघोळीचं बाथरूम आहे जे स्वच्छ करावं, ती कोरडी देखील करावी, त्यामध्ये पाणी नसावं. तसंच हा भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. अगदी जिथे पाणी जाण्याची जागा असते तिथे आपल्याला हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. कारण की असं म्हटलं जातं की पूर्वजांचा वास असतो, त्यामुळे आपल्याला भात तिथे ठेवायचा आहे. किंवा तुम्ही अगदी बाथरूममध्ये खिडकीजवळ भात ठेवला तरीसुद्धा चालेल. मग आपल्याला तो दरवाजा बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची तुम्हाला काळजी देखील घ्यायची आहे. आता पहा मंडळी, आपल्याला कुणी रोखणार नाही, टोकणार नाही याची आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे. कारण की हे घरामध्ये लहान मुले असतात आणि सारखे सारखे ते विचारत असतात की तुम्ही काय करताय, काय करताय. तर त्यासाठी आपल्याला अगोदर त्यांना सांगून ठेवायचं आहे की हा भात बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपण झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे. अंघोळीच्या बाथरूममध्ये गेल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे. शक्यतो घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जावे आणि एखाद्या ठिकाणी तुम्हाला हा भात जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे. मग जिथे रिकामी जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही हा भात ठेवायचा आहे. जेणेकरून एखादा कुत्रा असेल, गाई असेल, कोणताही एखादा पशुपक्षी असेल तर हा भात जो आहे तर तो खाऊन जाईल, तो वाया जाणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. अगदी तुम्ही अडगळीच्या ठिकाणी ठेवलात तरीसुद्धा तसाच राहील. त्यामुळे तुम्हाला जिथे एखादा पक्षी येऊन खाऊन जाईल अशी तुम्हाला माहिती आहे तर अशा ठिकाणी हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. आता हा भात आपण ठेवल्यानंतर कारण की कोणासोबतही बोलायचं नाही, ठेवत असताना देखील आपल्याला कोणासोबतच बोलायचं नाही. तर पहा मंडळी, तसेच भात मग आपल्याला मध्येच कोण टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. शक्यतो तुम्ही सकाळी लवकरच हा उपाय करा, म्हणजे हा उपाय नक्कीच सफल ठरेल. आता आपल्याला भरपूर वेळा वाटतं की आपण हा उपाय करत आहोत, मग कुणी बघितलं तर काय म्हणेल. खरं तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपाय करत असते, परंतु याबद्दल कुणीही कोणाला सांगत नाही. कारण की प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये पितृदोष हा नसावा, घरातली इडापिडा ही दूर व्हावी. आपल्याला हा भात ठेवून झाल्याच्या नंतर परत सांगते मंडळी, पितृदोष हा नसावा, घरातली इडापिडा ही दूर व्हावी. आपलं भात ठेवून आल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रथम आपला हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर अंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही देवपूजा किंवा तुमची जे काही रेग्युलर कामे आहेत तर ती करायची आहेत. परंतु हा उपाय कुणी करू शकतं, घरातली कोणतीही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल. ताई दादा हा उपाय करू शकता. फक्त मासिक धर्म असलेले सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. या दिवशी शनी अमावस्या आणि शनी जयंती देखील आहे. हा काळ आणि ही वेळ, हा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आणि महासंयोग जुळून आलेला आहे. हा दिवस त्यासाठी ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे, यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल घडत असतात.
या दिवशी ज्यांना राशींना 7:30 सुरू आहे त्यांनी देखील हा उपाय जो केला तर तो नक्कीच करा. तुम्हाला खूप याचा फरक जाणवेल. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनिश्चराय नमः लिहायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.